शांत झालेल्या कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे, कारण काल जैन मुनींची एक सभा पार पडली आणि या सभामध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य, त्यासोबतच निवडणूक लढण्याची भूमिका जी आहे ती त्यांनी घेतली। त्यानंतर आम्ही गिरगावकर संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आम्ही गिरगावकर संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल जैन मुनींची सभा झाली, त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली। यानंतर तुमचं एक पोस्टर जे आहे ते पोस्टर व्हायरल होतंय, त्यामध्ये असं लिहिलंय की कबूतर गो बॅक टू राजस्थान मारवाड, आणि राजस्थानचा नकाशा आणि महाराष्ट्राचा नकाशा असं दाखवण्यात आलेलं आहे। नक्की काय तुमची भूमिका आहे, कारण की कबूतरखान्यांचा वाद जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून तुम्ही त्याला विरोध करताय? पहिली गोष्ट तुम्हाला करेक्शन करावं लागेल, ते आता जैन मुनी राहिले नाही आहेत, ते आता राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत। हा सर्वात प्रथम, जे कोण नरेंद्र विजय होते ते। दुसरी गोष्ट, आता ते वारंवार आहे ना महाराष्ट्रामध्ये ना वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात आहे, हे तुम्ही जर नीट मार्क कराल आणि प्रत्येक मराठी माणूस मारतो। आता काल त्यांनी आक्षेपार्ह पहिलं जे वाक्य वापरलं की ते डॉक्टर जे आहेत ते मूर्ख आहेत। अरे वा, ज्यांनी लोकांचे प्राण वाचवले, जे लोकांचे प्राण वाचवत आहे महामारीमध्ये, ते मूर्ख आहेत। मग जर डॉक्टर मूर्ख असेल तर त्यांच्याकडे प्रथम तुम्ही जाऊ नका, आणि त्या कबुतरांमुळे तुम्हाला वाटतंय ना की त्याच्या कबुतरांमुळे हे चांगलं होतं, त्यांच्याच विष टाका, कशाला तुम्ही हे करता? दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितली की आम्ही राजकीय पक्ष ओपन करतोय, जनकल्याण करा ना, सगळ्यांना लोकशाही करू शकतात, काय हरकत नाही। आम्ही पण त्याच्यामध्ये अजून ते बाकीच्या इतर पक्षांना आणि बाकीच्या लोकांना आम्ही हे करू ते करू, 2 कोटीचा आम्ही हे दिलेलं आहे, महाराष्ट्रासाठी आम्ही बरेच काही टॅक्सेस भरले। तुमची कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राला गरज नाही आहे, इकडनं सरळ निघून जा। म्हणून आपल्या मुलाने जे ते गो बॅक टू राजस्थानचा हा विषय, कारण ते मूळचे तिकडचे आहेत, तर तुम्ही इकडनं तिकडे मुळे तुमच्या राज्यात निघून जा, तिकडे टॅक्सेस भरा, तिकडे मोठे व्हा, तिकडे कबुतरांचं जे काय करायचं करा। आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी उलटं सुलटं करण्याचा प्रयत्न करू नका। आणि त्याच्यावरती तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत की हे करू नका। कोर्टाचे आदेश सगळे मानतात ना, मग तुम्हाला का नाही मानायला? आणि ते पण आरोग्य संबंधित आहे, सगळ्यांचं आरोग्य खराब होत असेल तर ते फॉलो करायलाच पाहिजे म्हटलं। आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मराठी मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील ते पुढे येत आहेत, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जैन समुदायाकडून त्यांच्या पक्षाची घोषणा करणं, निवडणूक लढणं, कारण की याच्या अगोदर आपण पाहिलं तर जैन समुदायाला मोठ्या प्रमाणात मंत्री मंगलप्रभात लोढा हे त्यांची भूमिका मांडत होते, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत होते। आता थेट जैन समुदायाने स्वतःच्या पक्षाचं स्थापना केलेली आहे। कसं आहे, एक गोष्ट चांगली आहे की त्यांच्या वतीने लोढा साहेब आहेत, त्यांच्या जे काय कुठले जैन समाजाचे ते पुढे येतात आहे। दुर्दैव आहे असं आहे, ठाकरे बंधूंशिवाय कोणच पुढे आलं नाही आहे। फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त आणि त्यांचे कार्यकर्ते या विषयासाठी एकत्र आले आहेत, आणि महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आम्ही गिरगावकर, बाकी कोणालाही या विषयासंदर्भात मराठीच्या विषयासंदर्भात पुढे येताना पाहिलं नाही, तर ते आपलं दुर्दैव आहे। कोणच नेता पुढे येत नाही, एवढी लाचारी चालू आहे। म्हणजे काय की त्या पक्षाच्या त्या इतर लोकांना काय, हे जैन लोकांचं काय फंडिंग मिळतं आहे, काय मिळतं आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कोण मराठीसाठी उभं राहताना दिसत नाही, म्हणून आम्ही स्वतः आता मराठी लोकांनी ठरवलं आता स्वतःलाच पुढे यावं लागेल। कुठेतरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामुळे जातीयवाद कुठेतरी पुन्हा पुढे येतोय का? कारण की जो जैन समुदाय शांततेसाठी ओळखला जातो, ज्या जैन समुदायाची आंदोलनं शांततेत झालं, परंतु दादरमध्ये आंदोलन आक्रमक पद्धतीने झालं, त्या जैन समुदायानं आता मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची घोषणा केली, आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार करून मंगलप्रभात लोढा यांच्या मदतीने पूर्णपणे कबूतरखाने सुरू करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल। पहिली गोष्ट, तुमची चुकीची माहिती आहे, शांतता प्रिय नाही, त्या लोकांनी ऑलरेडी सांगितलं आम्ही हत्यार उचलू, संरक्षणाचे हत्यार होतं। जेव्हा ही गोष्ट आम्ही सामान्य जनता आणि आम्ही मराठी माणसं उठलो की आमच्या जेव्हा मराठीवरती येईल तेव्हा आम्ही ह्याला करेला कार्य उत्तर देऊ। जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यांची शिकवण आहे, आम्ही त्यांना फॉलो करणारे मराठी लोक आहेत। अरेला कार्य उत्तर द्यायचं, तर अरेला कार्य उत्तर द्यायचं आम्ही सांगितलं तर आमच्यावरती खोट्या केसेस, आमच्या महिलांना त्रास, आमच्या युवकांना त्रास। आम्ही काय गुंड आहोत का? आम्ही काय भांडतोय? आम्ही काय कायदे हातात घेतोय का? आम्ही फक्त बोलतोय ना, आम्ही आमचं मत म्हणतो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आम्ही ते करतोय। तर ते त्या अनुषंगाने उलटे काउंटर आमच्यावरती केले जातात। आणि आता जसं तुमचा महत्त्वाचा विषय होता की ते शांतताप्रिय राहिले नाही आहेत, आता ते राजकीय पक्षातले लोक राहिले, तर त्यांना काउंटर आम्ही राजकीय पक्षाच्या हिशोबाने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करणार। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की काल जैन समुदायाची सभा पार पडल्यानंतर आता आम्ही गिरगावकर संघटना देखील आक्रमक झालेली आहे, आणि की ज्या पद्धतीने जैन समुदाय आक्रमक होतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांना आरेला कार्य करून त्यांना प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका जी आहे ती आम्ही गिरगावकर संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।